मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल यावरून महाविकास आघाडीमध्ये रणकंदन सुरू झालंय। ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री असं सूत्र असल्याचं शरद पवार यांनी सांगितलंय। मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवरून उद्धव ठाकरे मवियात एकाकी पडल्याचं आता स्पष्ट झालंय। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवरून मवियात रणकंदन। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला पवार काँग्रेसचा विरोध। मुख्यमंत्री पदावरून मवियात उद्धव ठाकरे एकाकी। विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवरून झुंपल्याचं चित्र आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निवडणुकीकरता मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हवाच अशी भूमिका घेतली आहे। त्यातही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करावं असं राऊत यांचं म्हणणं होतं। ज्यानं गेल्या 5 वर्षामध्ये दिल्लीच्या तोंडाला फेस आणला महाराष्ट्रात, तो एकमेव फेस म्हणजे उद्धव ठाकरे। दुसरं कोणी फेस तोंडाला आणला का? बाकी कोणामध्ये हिम्मत होती का दिल्लीच्या तोंडाला फेस आणण्याची? या महाराष्ट्राला दुसरा चेहरा आहे का ठाकरेंशिवाय? फेस हा असा असतो। बाकी सगळे मुखवटे लावून फिरतायत, म्हणजे मुखवटा यांचा आणि चेहरा अब्दालीचा। काँग्रेसनं मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीला विरोध केलाय। ज्याचे जास्त आमदार निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री असं सूत्र असावं अशी भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे। आपली परंपरा महाराष्ट्रातली आहे की जेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो, जेव्हा सत्तेत येतो, तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीने त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो। आता ज्या पक्षाचे जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेवटी कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील। शरद पवारांनी अनपेक्षितपणे पृथ्वीराज चव्हाणांच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय। ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल असं काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण तसं ठीक आहे। तर पृथ्वीराजांनी सांगितलं जबाबदार घटक आहेत आमचे सरकारचे, त्यांचं मत हे दुर्लक्षित करण्यासारखं नाही। सुप्रिया सुळेंनी मात्र वेगळीच भूमिका घेतली आहे। महायुती समोर जो झुकणार नाही तोच मुख्यमंत्री असेल असं सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलंय। जो राज्याची आन बान आणि शान ठेवेल आणि पारदर्शक कारभार करेल, भ्रष्टाचारातून महाराष्ट्राला मुक्त करेल आणि दिल्ली समोर झुकणार नाही, अशा माणसांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं। डरना मना है मेरे लिए। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत। सत्ता बदलाची संधी असल्यानं सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत। मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेतून महाविकास आघाडीत यादवी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।